नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोल्यात चोरट्यांचे प्रमाण वाढले. पोलीस बूथ वरील खिडक्या दरवाजे केले लंपास. विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई. मनपा व पोलीस विभागाच्या वतीने गुन्हा दाखल. अकोल्यात अवैध सावकारीच्या तक्रारी वाढल्या. सहकार विभागाच्या वतीने धाड सत्र सुरू. मूर्तिजापूर शहरात चोरट्यांचा हैदोस. वाईन शॉपीतील चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद. जलसिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणार पाणी. 38,000 हेक्टरवर होणार जलसिंचन. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरात चोरट्यांचे प्रमाण वाढत असून चोरट्यांनी आता चक्क ट्रॅफिक पोलिसांच्या अस्थायी बूथलाच लक्ष केले आहे. काही ठिकाणच्या पोलीस बूथचे दरवाजे व खिडक्या चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. चौकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी महापालिकेच्या वतीने विविध भागात अस्थायी स्वरूपाच्या चौक्या लावण्यात आल्या आहेत. पोलिसांना बसण्याची सोय व्हावी हा यामागील उद्देश होता. मात्र चोरट्यांची संख्या वाढलेल्या अकोला शहरातील भुरट्या चोरांनी त्यावरही नजर टाकली. रात्रीच्या वेळेत या चौक्यातील दारे खिडक्यांचीही चोरी होत असल्याची बाब पुढे आली आहे. वाहतूक पोलिसांना कर्तव्य बजावताना फारसा या पोलीस बूथचा उपयोग होताना दिसत नाही. मात्र याचा खऱ्या अर्थाने उपयोग चोरट्यांनी घेतला असल्याची बाब उघडकीस आली आहे. अकोला शहरात वाढलेले भुरटे चोर पाहताच सार्वजनिक मालमत्तांवर चोरांचा डोळा दिसतो. वाहतूक पोलिसांसाठी लावलेल्या पोलीस बूथचे खिडक्या व दरवाजे चोरणारे चोरटे अकोला शहरातील अंडरपास मधील चक्क लोखंडी जाळ्या सुद्धा कधीच्याच चोरी करून गेलेले आहेत. मात्र त्यांच्यावर आतापर्यंतही कुठलीच कारवाई न झाल्यामुळे चोरट्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत असून त्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. अंडरपास मधील रेलिंगची चोरी होते आहे. त्यामुळे अकोला शहरातील सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अकोला शहरात विनापरवाना अनधिकृतरित्या होर्डिंग, पोस्टर, बॅनर्स लावण्यात येऊ नये याबाबत प्रशासनाद्वारे वारंवार सूचना देऊनही अवैध फलकबाजी करून शहर विद्रूप करणाऱ्यांवर अखेर मनपा व पोलीस प्रशासनाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले. सध्या विविध सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिक मालमत्तांवर विनापरवाना वाढदिवस तसेच राजकीय होर्डिंग, पोस्टर, बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्याची फॅशन वाढली आहे. अशा पोस्टर, बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असतानाही संबंधितांवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढत चालली आहे. अखेर याबाबत प्रशासनाने दखल घेत महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरात अनेक ठिकाणी अवैधरित्या होर्डिंग्ज लावणाऱ्या विरुद्ध महानगरपालिका व पोलीस प्रशासनाद्वारे 29 नोव्हेंबर रोजी संयुक्त मोहीम राबवून अकोटफैल आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियमानुसार 6 आरोपी विरुद्ध 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंड प्रवृत्ती तथा इतर व्यक्तींची होर्डिंग, बॅनर्स अवैधरित्या लावून शहर विद्रुपीकरणाचे व नागरिकांमध्ये प्रशासनाद्वारे दंडात्मक कारवाई तथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलीस विभाग व महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात अवैध सावकारीच्या तक्रारी वाढत असून सहकार विभागाच्या अकोला तालुका उपनिबंधक कार्यालयामार्फत शुक्रवारी 3 ठिकाणी धाड सत्र राबवित एक संगणकासह दस्तावेज जप्त केला. दस्तावेजांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अकोला शहरात अवैध सावकारी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानुसार सहकार तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या 3 पथकांनी अकोला शहरातील सुधीर कॉलनी, जटारपेठ व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात धाड सत्र राबविले. या शोध मोहिमेत अवैध सावकारी संदर्भात विविध दस्तावेज आणि एक संगणक जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या दस्तावेजांची पडताळणी आणि प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या संदर्भात पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तालुका उपनिबंधक डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी राबविलेल्या या धाड सत्रात सहाय्यक निबंधक तथा पथक प्रमुख अभय कुमार कटके, रोहिणी विटणकर, ज्योती मलिये यांच्या 3 पथकातील 33 कर्मचाऱ्यांनी
शोध मोहीम राबवून ही कारवाई केली। सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यात 29 नोव्हेंबरपर्यंत 186 धाडी टाकण्यात आल्या। त्यापैकी 54 अवैध सावकारांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून 92 प्रकरणात चौकशी सुरू आहे। मूर्तिजापूर येथील वाईन शॉपीचे शटर फोडून 2 अज्ञात चोरट्यांनी शॉपीतील रोख रक्कम व मद्याच्या बाटल्यांवर हात साफ केल्याची घटना घडली आहे। यासोबतच शहरात घडफोडी झाल्यामुळे मूर्तिजापूर पोलिसांचा वचक कमी झाला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। मूर्तिजापूर शहरातील नेभधानी कॉम्प्लेक्स मधील महाजन वाईन शॉपीमध्ये पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी शॉपीचे शटर तोडून रोख 50,000 रुपयांची रक्कम व 20,000 रुपयांच्या मद्याच्या बाटल्याचा मुद्देमाल लंपास केला असून दुकानफोडी झाल्याचे महाजन वाईन शॉपीचे संचालक अमन रवींद्र महाजन यांनी सांगितले असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे। यातील चोरटे हात साफ करताना स्पष्ट दिसत आहेत। विशेष म्हणजे यापूर्वीही 2 ते 3 दिवसांपूर्वी शहरातील कोकणवाडी येथे ही रात्रीच्या वेळी घरी कोणी नसताना घरफोडी करून चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली होती। तर 28 नोव्हेंबर रोजी तिडके नगरातील एका व्यक्तीच्या घरातून भर दिवसात चोरट्यांनी 1,93,000चा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मूर्तिजापूर पोलिसांचा वचक कमी झाला असल्याचे बोलल्या जात असून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले असल्याच्या चर्चा मूर्तिजापूर शहरात रंगत आहेत। अकोला पाटबंधारे विभागाच्या मोठ्या मध्यम लघु 25 प्रकल्पातून 38,500 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट पाटबंधारे विभागाने जाहीर केल्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। यावर्षी सर्वच प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे। जिल्ह्यात काटेपूर्णा वान हे 2 मोठे, मोरणा, निर्गुणा, उमा हे मध्यम तर 24 लघु प्रकल्प आहेत। या प्रकल्पाच्या माध्यमातून अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध गावांची तसेच ग्रामीण भागाची तहान भागविली जाते। यावेळी जलसाठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सिंचनासाठी जलसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। काटेपूर्णा प्रकल्पातून 10,000 हेक्टर, वान प्रकल्पातून 13,000 हेक्टर तर मोरणामधून 3,550 हेक्टर व निर्गुणा प्रकल्पातून 3,650 हेक्टरसह छोट्या प्रकल्पातून 6,000 हेक्टरवरील शेतीचे सिंचन होण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने घेतलेल्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। तिरुपती श्री बालाजीला जाणाऱ्या प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। आठवड्यातून एकदा असलेली ही रेल्वे आता 29 डिसेंबर पर्यंत धावणार आहे। नांदेड रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर पर्यंत नियोजित असलेली अकोला तिरुपती ही साप्ताहिक गाडी 8 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीत दर रविवारी 8 वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी 6:25 तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे। 29 नोव्हेंबर पर्यंत नियोजित असलेली तिरुपती अकोला ही साप्ताहिक गाडी 6 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत दर शुक्रवारी 12:30 तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी अकोला स्थानकावर दुपारी 1:15 येणार आहे। या गाडीच्या अप व डाऊन अशा एकूण 8 फेऱ्या होणार आहेत। अकोला जिल्ह्यातून तिरुपती बालाजीला जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात। अकोला रेल्वे स्थानकावरून वाशिम तसेच विविध जिल्ह्यातील प्रवासी प्रवास करीत असतात। त्यामुळे तिरुपतीला जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्यात आलेल्या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे। अकोटफैल परिसरातील अकोटकडे जाणाऱ्या महामार्गावरील नालीचे काम सध्या कासव गतीने होत असल्याने अनेकदा वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असून ट्रॅफिक जाममुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। अकोला शहरातील अकोटफैल ते अकोट महामार्गावर विविध ठिकाणी मोठ्या नालीचे काम सुरू असून या कामासाठी रस्त्याच्या कडेचा भाग खोदलेला असल्यामुळे ट्रॅफिक जाम होण्याच्या समस्या अकोट मार्गावर वाढल्या आहेत। नाली बांधकामामुळे येणारे ट्रक रस्त्याच्या कडेला पार्क केले जात असून यामुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून कासव गतीने सुरू असलेले नालीचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अकोटफैल
भागामध्ये मोठ्या नालीचे निर्माण करण्यात येत असून विकास कामे होत असताना वाहतुकीच्या समस्या मात्र निर्माण होऊ नये याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अशोक वाटिका ते मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून खाली उतरताना वाहतूक विभागाने लावलेल्या बॅरिकेड्समुळे वाहन चालकांना अडचणी येत असल्याची तक्रार होत आहे। अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पूल निर्माण नंतर अवघ्या 6 महिन्याच्या आत क्षतिग्रस्त झाला होता। तब्बल 12 महिन्याच्या वर त्या पुलाच्या दुरुस्तीचे कार्य सुरू होते। मध्येच या मार्गाखालून गेलेली 600 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती। त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या मार्गाखालील राखेचा भराव वाहून गेला होता। परिणामी हा मार्ग बॅरिकेड लावून बंद करावा लागला होता। अखेर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर हा उड्डाण पूल सुरू करण्यात आला। मात्र पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर लावलेले बॅरिकेड 1 वर्षापासून जसेच्या तसेच असून या बॅरिकेडमुळे अपघात घडल्यास याला जबाबदार कोण अशी मागणी होत असून त्वरित हे बॅरिकेड्स काढण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। आता शेतकऱ्यांची सर्व आर्थिक मदार तूर पिकावर असून सर्व शेतकऱ्यांचे तूर पिकाकडे लक्ष लागले आहे। अकोला जिल्ह्यात अनेक भागांमध्ये सध्या तूर पीक चांगले भरले असून शेतकऱ्यांकडून तूर पिकावर वारंवार कीटकनाशक फवारणी केली जात असल्यामुळे तर काही ठिकाणी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे या हंगामात तुरीचे पीक चांगल्या प्रमाणात येईल अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत। बाजारपेठेतही तुरीला मोठ्या प्रमाणात मागणी असून तुरीचे वाढलेले दर पाहता तुरीचे अधिक उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून अकोला जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तुरीचे पीक सध्या फुलावर आले असून चांगले बहरलेले दिसत आहे। वातावरणात झालेला बदल व तापमानात झालेली घट पाहता यावर्षी तुरीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोल्यात चोरट्यांचे प्रमाण वाढले, पोलीस बूथ वरील खिडक्या दरवाजे केले लंपास। विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई, मनपा व पोलीस विभागाच्या वतीने गुन्हा दाखल। अकोल्यात अवैध सावकारीच्या तक्रारी वाढल्या, सहकार विभागाच्या वतीने धाड सत्र सुरू। मूर्तिजापूर शहरात चोरट्यांचा हैदोस, वाईन शॉपीतील चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद। जलसिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणार पाणी, 38,000 हेक्टरवर होणार जलसिंचन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।